तर काय सांगाल 14 ऑगस्ट रोजी तिरंगा रॅलीचं नगर परिषदेच्या वतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे। तिरंगा यात्रा ही जी आहे 14 तारखेला सकाळी 9 वाजता आपल्या नगर परिषदेच्या कार्यालयापासून इच्यात निघणारा भव्य अशा स्वरूपाची तिरंगा यात्रा ही असणार आहे। त्या यात्रेमध्ये देशाची एकात्मता राखली गेली पाहिजे, या भावनेने देशाची एकात्मता असली पाहिजे, या भावनेनं तिरंगा यात्रेचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या तिरंगा यात्रेला वरणगावातील सर्व जनतेने सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती मी नगर परिषदेचा नगराध्यक्ष नात्याने इच्छा करतो। उपनगराध्यक्ष सौ अरुणाताई इंगळे, इथे उपस्थित आमचे नगरसेवक नानाभाऊ चौधरी, मिलिंद भाऊ मेढे कामगार नेते, कार्यालयीन अधीक्षक रशीद सर, योगेश भाऊ माळी, फजल भाई, संपूर्ण सागर पवार इथे सर्व उपस्थित आहे। नगरपालिकेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सर्व वरणगावकरांनी या तिरंगा यात्रेमध्ये 14 तारखेला सकाळी 9 वाजता नगर परिषद कार्यालयाजवळ इथे जमायचं आहे। नगर परिषदेच्या कार्यालयापासून ही यात्रा तिरंगा यात्रा निघणार आहे आणि ती तिरंगा यात्रा पूर्ण प्रभात फेरीमार्गे निघून इथे या नगर परिषदेतच त्या यात्रेचा समारोप ते इथ्यातनं होणार आहे। देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या सूचनेनुसार ही तिरंगा यात्रा संपूर्ण भारतभर काढण्यात येत आहे। त्या सूचनेचं पालन करून वरणगाव नगर परिषदेच्या वतीनं ही 14 तारखेला सकाळी 9 वाजता संपूर्ण वरणगावकरांनी या तिरंगा यात्रेमध्ये यावं अशा सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि सर 15 ऑगस्ट रोजी जो आपला समितीच्या वतीने कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं स्वरूप कसं असणार आहे? 15 ऑगस्टच्या दिवशी सकाळी 8:30 वाजता झेंडावंदनाचा कार्यक्रम हा नेहमीप्रमाणे आपल्या गावाचा हा ध्वज आहे 108 फुटाचा, त्या 108 फुटाच्या तिरंगा ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 8:30 वाजता इथे आयोजित केलेला आहे। त्यानंतर देशभक्तीवर गीत गायनाचा कार्यक्रम सुद्धा त्या दिवशी इच्छात होणार आहे। त्याकरता राष्ट्रध्वज तिरंगा समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या कार्यक्रमाला सुद्धा सर्व वरणगावकरांनी सकाळी 8 वाजता बरोबर तिरंगा सर्कल इथे यावे आणि आपण तो सुद्धा एक कार्यक्रम जो आहे तो देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सुद्धा संध्याकाळी असतो आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी असतो। या दोन्ही कार्यक्रमाला वरणगावकरांनी यावं अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून वरणगावकरांना याच्यामध्ये करतो। आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमासाठी कुठं संपर्क करायचा, विद्यार्थी असतील त्यांनी कसा सहभाग घ्यायचा आहे कसं? हे आमचं या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन जे आहे ते योगेश भाऊ माळी हे दरवर्षाप्रमाणे सांभाळत असतात। योगेश भाऊ माळी आहे, नाना चौधरी आहे, मिलिंद भाऊ मेढे आहे, अखलाक भाऊ आहे, फजल भाई आहे, अजमल भाई आहे, मिलिंद भाऊ भैसे आहे, आकाश निमकर आहे। या 5-6-10 जणांची टीम आहे। या टीमकडे त्यांनी नावं नोंदवावी आणि संपर्क साधून सण कार्यक्रम वाढवा। 13 तारखेच्या आतच ते नावं घेतली जाणार आहे। 14 तारखेला कोणी आग्रही धरू नये आणि 14 तारखेला कोणाचंही नाव त्या माध्यमातून येणार नाही, कारण की कार्यक्रम हा शॉर्टमध्ये घेतला गेला पाहिजे, लोकांना अपील झाला पाहिजे, नाहीतर रातच्या 11 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल त्याला काही अर्थ नसतो। त्याकरता शॉर्टमध्ये भव्य कार्यक्रम दिसला पाहिजे यासाठी सर्वांनी 13 तारखेच्या आत योगेश माळी, आपले योगेश भाऊ माळी आहे, नानाभाऊ चौधरी आहे, फजल भाई आहे, अजमल भाई आहे, त्याच्यानंतर मिलिंद भाऊ भैसे, आकाश निमकर आहे आणि मिलिंद भाऊ मेढे आहे, अखलाक भाई आहे, सर्वांच्या जवळ नाव नोंदणी